या पुस्तकांमध्ये 17 पुरातन कुंडांचे उल्लेख सापडले आणि एक सिंतोडे महादेव कुंड होतं, तिथं पंचनद्यांचा संगम होतो. म्हणजे 8.5 किलोमीटरचा भुयारी मार्ग सापडलेला आहे. कपालेश्वर मंदिराचं जे वरचं शिखर आहे, त्या शिखराच्या इथे खाली कोणशिला आहे, म्हणजे त्याला शिवालेख म्हणतो आपण. तिथं जी काही आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये जी वृक्ष तोड होणार आहे, 1800 पेक्षा अधिक झाडे, ते तोडायचा कायदेशीर अधिकार नाशिक महानगरपालिकेला आहे का नाही? हे जे आपले वारसा स्थळ आहे त्याला आपण जतन केलं पाहिजे, तर आपला विकास होईल. पंचरत्नेश्वर एक मंदिर आहे, म्हणजे श्रीरामांनी पंचरत्न त्या महादेवांना अर्पण केलं होतं. ते लक्ष्मण रेषा म्हणजेच वरुणा का वाघाडी. शहराचा विकास कधी होतो? ज्यावेळेस तो शहरातल्या व्यक्तीला इतिहास माहीत असतो आणि भूगोल माहीत असतो. चला तर मग स्वागत करूया. आजचे आपले अतिथी गोदाप्रेमी आणि निसर्गप्रेमी असे आपले देवांग जाडी सर. नमस्कार सर. आम्ही खूप ऐकलेलं आहेत गोदावरी बद्दलचं तुमचं जे संशोधन आहे आणि प्रेम आहे त्याबद्दल. तर हे सगळा जो प्रवास आहे तुमचा, हा तुम्ही बालपणीपासून अनुभवता आहेत. तर तुमचा बालपणीपासून तर आतापर्यंतचा प्रवास तुम्ही थोडक्यात कसा सांगाल? आता आपण दुटोंडे मारुतीसमोर राहतो, त्यामुळे गोदावरीबद्दल अटॅचमेंट तर आपसूक राहणारच आहे आपली. आणि कपालेश्वर महादेवची पूजा करतो आपण, त्यामुळं ते पूर्वी आपल्या घरातलं पाणी पण आपण उमतीर्थाचं घेऊन जायचो आणि पूर्वी लक्ष्मणकुंडातलं पाणी घेऊन जायचो. आणि लक्ष्मणकुंडातलं पाणी इतकं शुद्ध होतं की त्या पाण्याने कपालेश्वर महादेवला अनेक जे पुजारी आतमध्ये पूजा करतात ते लोक त्या पूजेसाठी पाणी वापरायचे. आणि रामकुंडावर नेहमी फेरफटका वगैरे असायचा. आणि नाशिकमध्ये त्या काळात कुठल्याही प्रकारचं एंटरटेनमेंट नव्हतं, तर लोक एंटरटेनमेंटसाठी आणि फिरण्यासाठी गोदा घाट परिसरात, रामकुंड परिसरामध्ये पूर्वीपासून यायचे. आणि समोरच घर असल्यामुळे गोदावरीला जे आपण लहानपणापासून जी पाहिलेली आहे तिला, त्यामुळे तिच्याबद्दल आत्मीयता तर आपसूक निर्माण होणारच. आणि माझं BCom झालेलं आहे, BYK कॉलेजमध्ये केलेले आणि मेडिसिनचं होलसेल होतं. नाशिक केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष होतो. 2002-03च्या कुंभमेळावेळेस ज्यावेळेस चेंगराचेंगरी झालेली होती, त्यावेळेस आमच्या नाशिक केमिस्ट असोसिएशनची ॲम्ब्युलन्स होती. जखमींना त्या काळात आपल्या लोकांनी, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मदत केलेली होती. आणि आता माझा स्टॉक मार्केटचा व्यवसाय आहे. आणि गोदावरीबद्दल आस्था असल्यामुळे एक आपल्या घरामध्ये K2 नाशिक त्र्यंबकेश्वर सन 1941-42चं पुस्तक मला सापडलं. त्या पुस्तकांमध्ये 17 पुरातन कुंडांचे उल्लेख सापडले. 17 पुरातन कुंड वाचल्यानंतर मी विचार केला, हे कुंड आहे कुठे? हा विषय आहे 2014चा. मग शोध घेतला तर रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड असे जे परिचित कुंड आहे 5-7 कुंड, त्याची नावं घेतली. त्यासाठी मी नाशिकमधले जे ज्येष्ठ आहे किंवा जे त्याच्यातले सुमोटो तज्ज्ञ लोक आहेत त्यांना पण विचारलं, पण 8 कुंडाच्या वरती कोणी एकही कुंडाची मला माहिती देऊ शकलं नाही. त्यामुळे पूर्वीपासून तो क्युरियस नेचर आणि जिज्ञासा वृत्ती असल्या कारणाने मी तो शोध घेण्याचा प्रयत्न केला की कुंड कुठले, काय कुंड कसले काय. तर 10च्या पुढे कोणीच सारखे ना, 17 टेली जोडू ना कुंड का 17 कुंड आहे म्हणून काय करावं नेमकं आता. तर त्यामुळे इन बिटवीन माझ्याकडे बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गॅझेटर सन 1883 मिळालं. आणि त्याच्यामध्ये पण या 17 पुरातन कुंडांचा उल्लेख. आणि हाईट म्हणजे त्या गॅझेटरमध्ये ब्रिटिशरांनी त्या कुंडाचं नाव, कुंडाचं मायथॉलॉजिकल इम्पॉर्टन्स म्हणजे धार्मिक महत्त्व, हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स म्हणजे जे काही त्याचं ऐतिहासिक महत्त्व असेल कुंडाचं, कुंडाची लांबी, रुंदी, मेजरमेंट वगैरे सर्व नमूद केलेले आहे त्यांनी. त्याच्या पुढची हाईट तुम्हाला सांगतो. ब्रिटिशकालीन सिटी सर्वे कार्यालयाची रचना त्यांनी स्थापना 1917ला केली. ज्यावेळेस ब्रिटिशरांनी 1917ला ब्रिटिशकालीन आपलं हे आत्ताचं जे सिटी सर्वे कार्यालय आहे म्हणजे भारतभर, त्याची ज्यावेळेस त्यांनी स्थापना केली त्यावेळेस त्यांनी गाव नकाशे बनवले. आणि त्या गाव नकाशामध्ये कुंड कुठून कुठपर्यंत आहे अंदाजे? एक्झॅक्टली हाच पिन पॉईंट आहे का कुंडांचं भांडण जे चालू आहे ते कुंड हे रामकुंड परिसरामध्येच आहे. अप्पर स्ट्रीम म्हणजे विक्टोरिया पूल, म्हणजे आत्ताचा होळकर पुलाच्या बॅक साईडला, म्हणजे तुम्ही रामवाडीच्या दिशेला जा किंवा मागे सोमेश्वरच्या दिशेला जा, चोपडा लोणच्या दिशेला जा, ती अप्पर स्ट्रीम नदीची. त्या अप्पर स्ट्रीमला एकही कुंड नाही. डाऊन स्ट्रीम म्हणजे रोकडोबा मंदिर,
रुक्मिणी मंदिरच्या खाली तुम्ही तपोवनच्या दिशेला जा, अमरधामच्या दिशेला जा, एकही कुंड नाही, नोट अ सिंगल. फक्त या होली स्ट्रेचमध्ये, रामकुंडाचा जो होली स्ट्रेच आहे त्या परिसरामध्ये 17 पुरातन कुंड आहे. न अप्पर स्ट्रीमला न डाऊन स्ट्रीमला, त्या परिसरामध्येच काय. आणि त्याचं कारण काय असेल? एक्झॅक्टली. त्याच्यातलं सर्वात मोठं श्रेय आपल्याला द्यावं लागेल तर त्या काळातल्या 2 महिलांना द्यावं लागेल. त्याच्यातलं पहिलं म्हणजे अहिल्यादेवी होळकर आणि दुसरं म्हणजे गोपीगवई पेशवे. त्या लोकांकडे एवढं इंजिनिअरिंग होतं आणि या पद्धतीचं थिंकिंग होतं त्यांचं. गोपिकाबाई पेशवे म्हणजे माधवराव पेशवे पहिले हा, यांच्या त्यांच्या मातोश्री. मातोश्री. यस, चौथे माधवराव पेशवे यांच्या मातोश्री. आता ते कुंड त्या परिसरातच का बांधले? कारण की नदीची एकंदरीत इकोसिस्टीम जर आपण पाहिली तर त्याच परिसरामध्ये, रामकुंड परिसरामध्ये, या कुंड परिसरामध्ये जिवंत पाण्याचे जलस्रोत मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे नाशिक नदीची, आपण नाशिक शहराची एकंदरीत भौगोलिक परिस्थिती पाहिली तर सर्वात लोएस्ट पॉईंट कंट्रोल लेवलने आपण केलं तर सर्वात लोएस्ट पॉईंट हा रामकुंड आणि तो परिसर येतो. म्हणजे त्या परिसरामध्ये 17 पुरातन कुंड त्यांनी बांधले. आता जर गेझेटरचा आपण उल्लेख पाहिला तर त्याच्यामध्ये एक कुंड अहिल्यादेवी होळकरांना बांधायला 29 वर्ष लागली. 29 वर्ष. आणि या नाशिक महानगरपालिकेने सन 2002-3च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी ते कुंड तोडून फोडून त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट भरून, जसा आपण स्लेब टॉपला टाकतो तसा बॉटम मध्ये, रिव्हर बेडच्या बॉटम मध्ये कुंड मध्ये तो स्लेब टाकून, स्टील टाकून ते कुंड त्यांनी बुजवून टाकले. म्हणजे आता जर आपण त्यांना परत उत्खनन करून वरती काढण्याचा प्रयत्न केला तर ते येऊ शकतं? आता तेच सांगतोय. आपल्या याचिकेप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये 17 पुरातन कुंडांपैकी 5 कुंड आपण डिकॉन्क्रिटायझेशन केली. 5 कुंड डिकॉन्क्रिटायझेशन केल्यानंतर त्या 5 कुंडातून आपण 3.5 लाख किलो सिमेंट कॉन्क्रीट आपण बाहेर काढलं. आणि त्यापेक्षा अधिक असेल, पण आपल्याकडे जी ऑथोराईज माहिती आहे त्याप्रमाणे 3.5 लाख किलो सिमेंट कॉन्क्रीट आपण काढून 5 कुंड पुनर्जीवित केली. आता काही तथाकथित लोक जे विरोध करतात, मूठभर लोक आहेत, जास्त नाही आहेत, ते जे मूठभर लोक आहेत त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की 3.5 लाख किलो सिमेंट कॉन्क्रीट 5 कुंडातून काढल्यानंतर बेनिफिट काय झाला. तर 8 जून 2020ला आपण डिकॉन्क्रिटायझेशन करायला सुरुवात केली. सन 2020 त्या 2025 पर्यंत, योगायोगाने 2025 पर्यंत नाशिकमध्ये मे महिन्यापासून पाऊस सुरू होता. ते आत्ता महिन्याभरापूर्वी पाऊस थांबलेला आहे आणि मॅक्सिमम रेनफॉल झालेला आहे. कोणाच्याही घरात पाणी गेलं नाही, कोणाच्या दुकानात पाणी गेलं नाही. पूर्वी पाऊस पडला का लोकांच्या घरात पाणी शिरायचं, लोकांच्या दुकानात पाणी शिरायचं. 3.5 मीटरनी फ्लड लाईन कमी झाली, पूर पातळी घटली 3.5 मीटरनी. नंबर 1, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता जी म्हणतो ती आता पुनर्जीवित होते. तिथले जे निराश्रित लोक असतील किंवा बेघर लोक असतील त्याचं भक्षण जे आहे संध्याकाळचं ते फिशिंग आहे. म्हणजे तेवढे विविध प्रकारचे मासे जिथं डिकॉन्क्रिटायझेशन गेले त्या परिसरात आहे, जिथं कॉन्क्रीट आहे तिथं मासे नाही. म्हणजे बायोडायव्हर्सिटी जिवंत झाली. जिवंत जलस्रोत जे नदीचं नदी पण वाहण्यामध्ये असतं आणि त्या प्रत्येकाला नदीला एक स्वतःचा स्रोत असतो, त्याला जिवंत जलस्रोत म्हणतो आपण. ते जिवंत जलस्रोत पण पुनर्जीवित झाले. हा बेनिफिट झाला. तर याच प्रकारे बेनिफिट रामकुंड वगैरे परिसरामध्ये होऊ शकतो. आता जी 17 कुंड आहे, तुम्ही बोललात 5 कुंड आपण फक्त केलेली आहे, तर आपलं याबद्दल पुढचं पाऊल काय असणार? आता आगामी सिंहस्थ कुंभमेळा आहे. 26,000 कोटी रुपये येणार आहे. आनंदाची गोष्ट आहे. एवढा निधी आय थिंक सो प्रयागराजमध्ये पण आलेला नाही. केंद्र सरकार गंभीर आहे, राज्य सरकार गंभीर आहे. राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर प्राधिकरणची स्थापना केली आहे. चांगले IAS अधिकारी, प्रवीणजी गडाम सारखे एक चांगले अधिकारी पण त्यांनी दिलेले आहे. मागच्या सिंहस्थाच्या वेळेस पण त्यांनी काम केलेलं आहे. अभिनय तो कमी नाही, एकच सूत्र आहे माझं. तुम्हाला जो काही 26,000 कोटीचा निधी मिळतोय प्रशासनाला, तो निधी गोदावरीच्या हेडखाली मिळतो. गोदावरी आणि गोदावरीच्या हेडखाली तुम्हाला पैसे मिळत आहे ना, गोदावरीच्या नावाखाली तुम्हाला पैसे मिळत आहे ना, त्याच्यातला मॅक्सिमम विनियोग, निधीचा विनियोग हा गोदावरी नदी पुनर्जीवनासाठी व्हायला पाहिजे. तर पुनर्जीवन कसं? तर गोदावरी नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी गोदावरी नदी कॉन्क्रिटीकरण मुक्त करणे, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करणे आणि गोदावरी नदीमध्ये जे गटरीचं पाणी आपण डोळ्यांनी बघतो असे अनेक स्पॉट आहे, ते सर्व पाणी टेप करून ST पर्यंत घेऊन जाणे आणि गोदावरी नदी पुनर्जीवन म्हणजे पुनर्प्रवाही करणे. आता आपलं भांडण असं आहे की हा कॉन्क्रीटचा लेअर आहे, या कॉन्क्रीटच्या लेअरवरती वाहणारी सरफेस रिव्हर आहे गोदावरी. म्हणजे गंगापूर धरणातून पाणी सोडलं का कॉन्क्रीटच्या लेअरवरून वाहते ती सरफेस रिव्हर आहे. वी डोंट वॉन्ट सरफेस रिव्हर, वी वॉन्ट ग्राउंड वॉटरवर आधारित नदी पाहिजे.
ज्याला आपण जिवंत जलस्रोत म्हणतो, त्या ग्राउंड वॉटरवर आधारित नदी पाहिजे. त्या ग्राउंड वॉटर म्हणजेच गोदा तीर्थ, जे प्राशन करण्यासाठी जे धार्मिक भावनेने लोक आपल्याकडे येतात, ते ग्राउंड वॉटरवर आधारित नदी पाहिजे, ज्याच्यामध्ये पापकशालन करायची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये मेडिसिन प्रॉपर्टीज आहे, ज्याच्यामध्ये रोग वगैरे बरी करायची क्षमता आहे. ते जिवंत जलस्रोत म्हणजे ग्राउंड वॉटरवर आधारित नदी पाहिजे. तो कॉन्क्रीटचा लेअर हटवा, ग्राउंड वॉटर पुनर्जीवित करा आणि त्याच्याने नदी फ्लोईंग होऊ द्या. म्हणजे साधू संत महंत पण आनंदी होतील, येणारे भाविक पण आनंद होतील आणि गोदावरी नदीचा जो श्वास कोंडलेला आहे, गोदावरी नदीला जे गाडण्यात आलेले, ॲक्च्युली हिंदूमध्ये गाड्याची प्रथा नाही, ही प्रथा प्रशासनाने सुरू केली. ती चूक त्यांनी दुरुस्त करावी. आणि हिंदूंमध्ये गाडलेल्या नदीवर तिच्या आरत्या बिरत्या करून जे उत्सव करतात, तिथं शोक मनवायला पाहिजे की आपली नदी गाडली गेलेली, तिला दुःख होतंय. तुमच्या तोंडावर जर फेशियल आणि ब्लीच लावून ठेवलं तर किती वेळ ठेवणार आहे तुम्ही? तिला अख्खं 18, 19, 20 वर्ष होऊन गेले तिला अख्खं गाडून ठेवलेलं आहे. तिला किती त्रास होत असेल, याच्या कुठंतरी सारासार विचार नाशिककरांनी, शासन प्रशासनाने करायची गरज निर्माण झाली. आता कुंडांचाच विषय चालू आहे, तर रामकुंडामध्ये जिथे त्रिमुख जिथे म्हणतो आपण, गोमुख. गोमुख, हां, गोमुख जिथे आहे त्याच्या खाली एक छोटं कुंड आहे, अगदी 2x3चं असेल ते अंदाजे. त्याबद्दल काहीतरी कथा आहेत, तर ती आम्हाला ऐकायला आवडेल. सिंहस्थ कुंभमेळा रामकुंडावरच का भरतो? म्हणजे साधू संत महंत किंवा आपले स्थानिक नागरिक वगैरे काय ज्यांना गोदावरीबद्दल माहिती आहे, तर रामकुंडावरच का हट्ट करतात, हम रामकुंड पे स्नान करके हम किधर नाही जाएंगे. ते मागच्या वेळेस पण तो वाद निर्माण झालेला. हो. त्याचं कारण काय आहे? तर आता नाशिकपासून आपण सुरुवात केली तर जिथं जिथं सिंहस्थ कुंभमेळा भरतो, प्रयागराज असेल, उज्जैन असेल, हरिद्वार असेल, तिथं तुम्ही जा आणि बघा. जिथं संगम आहे तिथं सिंहस्थ कुंभमेळा भरतो. संगम पाहिजे, संगम. आणि जिथं संगम नाही आहे तिथं कुंभमेळ्याला एवढं इम्पॉर्टन्स प्राप्त होत नाही. तिथं सुरुवात होते मेन सिंहस्थ कुंभ. म्हणजे ध्वजारोहणपासून जे काही गोष्टी होतात, ते धार्मिक गोष्टी तिथं होतात. तर आपल्याकडे अरुणा नदी आणि गोदावरी नदीचा संगम आहे. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे ज्यावेळेस गोदावरी नदी येते आणि दक्षिणेकडे धनुषकुंडातून टर्न घेते, साऊथ बेंड घेते, दक्षिण वाहिनी गोदावरी म्हणून ती ओळखली जाते. काही लोक दक्षिण गंगा म्हणतात, दक्षिण काशी म्हणतात, दक्षिण वाहिनी गोदावरी म्हणतात. ती दक्षिण वाहिनी झालेली गोदावरी आणि रामसेज किल्ल्यावरून उगम पावलेली ही अरुणा नदी इंद्रकुंडा मार्गे ती रामकुंडामध्ये पूर्वीच्या काळात यायची. म्हणजे ती आलेली अरुणा आणि गोदावरीचा संगम, ते जे ओरिजिनल जे गौमुख आहे, अंडर वॉटर आहे. बाहेरचं ते डुप्लिकेट महानगरपालिकेने लावलेलं. तुम्हाला कदाचित आठवत असेल, आपण लहान होतो त्यावेळेस, कारण तुम्ही पंचवटी त्यामुळे तुम्हाला आठवलंच पाहिजे की आपल्याकडे जुने कारंजे होते. आता रविवार कारंजा पण आता नामशेष होत चाललेलं. पंचवटी कारंजा आहे तसं भद्रकाली कारंजा होता. भद्रकाली कारंजामध्ये जे गौमुख लावलेलं होतं, तेच गौमुख त्यांनी उचलून तिथून काढून, कारंजा गेला आता साक्षी गणेश गणपती आहे तिथे, ते गौमुख काढून त्यांनी रामकुंडाच्या बाहेर जे फिट केलेले, जे येणारे भाविक आहे त्यांना जे जलकुंभ आहे महानगरपालिकेचे, त्या जलकुंभातून पाणी देऊन येणाऱ्या भाविकांची शुद्ध जल मिळावं, त्यामुळे महानगरपालिकेने केलेली सोय. लोक गंगा जळ म्हणून घेऊन जातात, पण ते धरणातून आलेलं आपलं जे फिल्टर पाणी आपल्या घरी येतं, WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये, ते पाणी लोकांना पाचतं गोदावरी तीर्थच्या नावाखाली. तो अलैद विषय, ठीक आहे. म्हणजे अरुणा आणि गोदावरीचा संगम त्या रामकुंडामध्ये होतो आणि त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा आपल्याकडे भरतो आणि लोकांचा हट्ट असतो. तर आपली एक साधी सरळ मागणी, रामकुंडातलं कॉन्क्रीट काढा, सरफेस रिव्हर नको, ग्राउंड वॉटरवर आधारित गोदावरी नदी पाहिजे जिथं सिंहस्थ कुंभमेळा भरतो. नंबर 1. नंबर 2, पूर्ण नदी पुनर्जीवित करणं अशक्य आहे, कारण तिथं एन्क्रोचमेंट झालेली आहे. अरुणा नदीवर रस्ते वगैरे बांधले गेलेले. तर सुदैवाने आपल्याकडे इंद्रकुंडामध्ये 30 ते 35 हजार लिटर पाणी हे मे महिन्यामध्ये असतं. जेव्हा ड्रॉट कंडिशन होती 2016मध्ये, त्या ड्रॉट कंडिशनमध्ये ज्यावेळेस स्मार्ट सिटी मार्फत आपण सर्वे करून घेतला, ज्यावेळेस हा विषय पीकवर होता, सर्वे केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं का तिथे 34 ते 35 हजार लिटर पाणी ड्रॉट कंडिशनमध्ये आपल्याला मिळतं, आयतं पाणी. मग कमीत कमी इंद्रकुंडापासून, म्हणजे मालेगाव स्टेनला लागून जो समांतर उतार आहे, वाचनालय तिथे, तिथं लागून जे आहे समांतर उतार, त्याच्या खालून ती येते. तो मेप वगैरे आपण दाखवू दर्शकांना. तिथून ती नदी खालून येऊन रामकुंडाचं ओरिजिनल त्या गौमुखापर्यंत येते. आपण कमीत कमी इंद्रकुंडापासून ते रामकुंडापर्यंत ती पुनर्जीवित करून घेतली पाहिजे. म्हणजे अरुणा नदी पण येईल, ग्राउंड वॉटरच्या माध्यमातून गोदावरी पण अरुणा गोदावरी संगम होईल आणि लोक जे भावनेने येतात, पापक शालनसाठी लोक येतात, कुंभमेळ्याच्या धार्मिक स्नानासाठी जे येतात, ते धरणातल्या पाण्यावर स्नान करण्यासाठी नाही येत. तसं तुमच्या घरात पण धरणातलं पाणी येतं, तुम्ही घरी बसून पण स्नान करू शकता. पण रामकुंडापर्यंत यायची काय गरज आहे? जसं स्थान महात्मा टिकून आहे त्यामुळे लोक येत आहे. तीर्थ महात्मा संपलं ना आपल्याकडे, जसं मी तुम्हाला सांगितलं. स्थान महात्मा जसं आहे त्यामुळे लोक येत आहे. उद्या भविष्यामध्ये जर या प्रकारे वागले तर स्थान महात्मा संपायला गरज नाही.
आमची अशी इच्छा आहे, स्थानमाता पण टिकलं पाहिजे, तीर्थमात्मन पण पुनर्जीवित करा आणि याप्रमाणे एकदम शोराने म्हणजे ते म्हणतो ना एकदम जोशाने आणि लोकांना हेवा वाटेल जगाला, तसं आपण सिंहस्थ कुंभमेळा साजरा केला पाहिजे. नक्कीच, नक्कीच. गोदावरीचा भूतकाळ आणि गोदावरीची आजची परिस्थिती याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? आता गोदावरीचा आपण जसं मी आधी उल्लेख केला लक्ष्मणकुंड, ज्यावेळेस आपल्याकडे कुठलेही भूतकाळ सांगतो आपण, ज्यावेळेस आपल्याकडे कुठल्याही प्रकारची नळ व्यवस्था नव्हती, नल से जल जी आता योजना आली केंद्र सरकार, ती योजना पण नव्हती, गंगापूर धरण नव्हतं, तुम्ही पण पंचवटीत राहिलेले, तर आपले जे पूर्वज होते ते पूर्वज पिण्याविषयक जे पाणी होतं ते लक्ष्मणकुंडातून घेऊन जायचे. आणि जे काही समृद्ध लोक होते, काही लोक जसं आपल्या घरात आड आणि विहीर वगैरे, तर ते लोक त्याचं पाणी वगैरे वापरायचे. 1999पर्यंत मला बरोबर आठवतं आहे का आपण एक कॉईन जर टाकला त्यावेळेस तर 25-50 पैशाला खूप किंमत होती, 10-20 पैसे पण होते आय थिंक 99च्या काळात. ते आपण कॉईन टाकला तर कॉईन असं ट्रान्सपरंट पाणी होतं का खाली जाताना आपल्याला दिसायचं, लाईक एज अ स्विमिंग टँक वॉटर, म्हणजे डोळ्यासमोर येतोय तो लक्ष्मणकुंड माझं, एवढं शुद्ध जल होतं. नंबर 1. आता जसं आधी आपण सांगितलं का दक्षिण वाहिनी गोदावरी का म्हणतो, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आल्यानंतर धनुष्कुंडातून ती दक्षिण वाहिनी गोदावरी होते. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर श्रीरामाने दशरथ राजाचा श्राद्धविधी कुठं केला होता, तर रामग्या कुंडात. रामग्या कुंड कुठे आहे, तर रामसेतूच्या खालचा, आणि त्या कुंडामध्ये त्यांनी तो श्राद्धविधी केलेला होता असा गेझेटरमध्ये उल्लेख आलेला आहे. आणि एक सिंतोडे महादेव कुंड होतं, तिथं पंचनद्यांचा संगम होतो. बाजीराव पेशवे प्रथम, आता ते नवीन पिढीला बाजीराव पेशवे प्रथम कोण हे कळणार नाही, म्हणजे बाजीराव मस्तानी पिक्चरवाले सांगितलं का बरोबर कळतं त्यांना. मग ते बाजीराव पेशवे प्रथम 1720मध्ये नाशिकमध्ये आले. ते आल्यानंतर त्यांनी तीच जागा निवडली कुंड बांधण्यासाठी आणि तो पेशवे कुंड म्हणून मग गेझेटरमध्ये उल्लेख आलेला आहे. तर तिथं त्यांनी का कुंड बांधलं, तर गोदावरी तर होतीच, वरुणा म्हणजे आत्ता झालेली वाघाडी, अरे देवा. सरस्वती ती नेहमी दणके देते पा, सराफ बाजार आणि कापडपेठ वगैरे त्या भागात पाणी वगैरे तुंबतं, लोकांच्या घरात पाणी वगैरे जातं, ती सरस्वती म्हणजे ती नाल्यात आणि गटारीत रूपांतरित होतो. वाघाडीची परिस्थिती आपण डोळ्यांनी पाहतो, म्हणजे ती वरुणा ओरिजिनल. आणि मेघा, सावित्री, गायत्री या स्मॉल स्ट्रीम्स म्हटलेल्या, या पंचनद्यांचा संगम तिथं होतो त्या पेशवेकुंडात. अशा सर्व कुंडांचं महत्त्व होतं. आणि एक मला सहज आठवलं का नाशिक शहरातली पहिली व्यायामशाळा अहिल्याराम व्यायामशाळा सन 1925ला स्थापन झालेली आहे ती. आणि तिथला एकदम कसलेला आणि एकदम फेमस त्या काळातला, आपण एकदम लहान होतो त्या काळातला तो पैलवान होता मोहन प्यारे. ते आमच्या घरी ते लंगोट वगैरे बांधून ते उडी वगैरे मारायला कपडे बदलायला यायचे, त्यामुळे मला आठवतं. तर मोहन प्यारे असे मुच्छड वगैरे होते, काही जुन्या लोकांना आठवत असतील ते, त्यांचं या निमित्ताने स्मरण करणं गरजेचं आहे. का नाशिकमध्ये पहिला पूर आला का मोहन प्यारे उडी मारायला येणार म्हणजे येणार, राम सेतूवरून उडी घेतील किंवा विक्टोरिया पुलावरून ते उडी घेतील, म्हणजे आजच्या होळकर पुलावरून उडी घेतील म्हणजे घेतील, एवढा तरबेज माणूस होता पुण्यामध्ये. आता अहिल्याराम व्यायामशाळेचे पैलवान हे इतके मजबूत होते का आता जोर कुठं लावला पाहिजे, वास्तविक त्यांनी आखाड्यामध्ये लावला पाहिजे जोर, तर ते लोक जोर कुठं लावायला यायचे, धनुष्कुंडात. आता म्हणत धनुष्कुंड आणि आखाड्यामधल्या पैलवानांना जोर लावायचा विषय काय, तर मी एकदम लहान होतो त्यावेळेस बाबूराव दीक्षित होते, त्यांचा पण नाव उल्लेख केला पाहिजे. मी जुन्या विस्मरणात जाता कामा, नवीन पिढीला माहीत पाहिजे. तर बाबूराव दीक्षित आम्हाला व्यायाम वगैरे शिकवायचे, मलखांब वगैरे शिकवायचे त्या अहिल्याराम व्यायामशाळेत. मग हे लोक जे पैलवान होते ते तिथं आले आणि उभे राहिले. जो पैलवान 25 ते 30 सेकंद त्या प्रवाहात उभा राहिला धनुष्कुंडाचा, म्हणजे तो पक्का पैलवान. आमच्यासारख्यात आम्ही लहान होतो, चिल्लर होतो, आम्ही तर 2-3 सेकंदात डायरेक्ट रामकुंडमध्ये फेकलो जायचो. म्हणजे सांगायचं उद्दिष्ट एकच, एका जिथं गोदावरी नदी टर्न करते दक्षिण वाहिनी होते ना त्या धनुष्कुंडाच्या इथे, तिथं ती नदी प्रचंड प्रवाह होता, प्रचंड प्रवाह, जुना कोणालाही तुम्ही विचारा, म्हणजे अशी फेकून द्यायची ती ती म्हणताना वाटेत कोणी नाही पाहिजे, ये मेरा अधिकार क्षेत्र आहे, माझं ज्युरिडिक्शन, इथं कोणी नाही पाहिजे, आणि अशी फेकून द्यायची. आणि नदी नेहमी सांगते त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप वर्जित आहे, ते तिचं ज्युरिडिक्शन असतं. आणि तिच्या ज्युरिडिक्शनमध्ये नाशिक महानगरपालिकेने प्रवेश केला जो वर्जित होता, रिस्ट्रिक्टेड होता प्रवेश, तिथं त्यांनी एंट्री केली, कॉन्क्रिटायझेशन केलं आणि ती चिडल्यानंतर तिची अख्खी इकोसिस्टीम डिस्टर्ब झाली. रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन झाल्यानंतर सन 2002च्या आधी
एक पण प्रिंट मीडिया चॅलेंज आहे, माझं ओपन चॅलेंज आहे, ज्याला स्वीकारायचं त्याला स्वीकारा, 10 लाख रुपये माझ्यातर्फे चेक लगेच मी तुमच्याकडे देऊन टाकतो. ओपन चॅलेंज. सन 2002च्या आधी एकही प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया मला दाखवून द्या त्या गोदावरी नदीमध्ये पोल्युशन आहे म्हणून बातमी केलेली आहे. एक पण. त्यावेळेस तर प्रिंट एवढं नव्हतं, फार मोजके जी न्यूज सारखे 1-2 हिंदी न्यूज चॅनल होते, मराठी न्यूज चॅनल फार कमी होते प्रिंट मीडियामधले, त्याच्यामध्ये फार लिमिटेड मीडिया होता. दाखवून द्यावं का गोदावरी पोल्युशनची, गोदावरी प्रदूषणाची एक पण बातमी. हाईट सन 2002 कॉन्क्रिटायझेशन व्हायच्या आधीची गोष्ट सांगतो तुम्हाला. त्याच्या आधी तर नाशिक शहराच्या अख्ख्या गटरी तिथं सोडल्या होत्या, प्रदूषणाचा विषय नव्हता ना. म्हणजे ब्रिटिशकालीन या गटरी सोडलेल्या आहे. त्याची रचना जास्त झालेली आहे. ज्यावेळेस ब्रिटिशर भारत सोडून जायचं त्यांनी ठरवलं का आता या देशामध्ये आपल्याला काही आता थारा मिळणार नाही, आपल्याला सोडून जावं लागेल, जेवढं लुटायचं होतं, जेवढं आपल्याला भारतकडनं जेवढा फायदा करून घ्यायचा होता तेवढा केला, आता आपल्याला मायदेशी परत जावं लागलं, परत इंग्लंडला जाऊ आपण किंवा ब्रिटिशमध्ये परत जाऊ. त्यावेळेस त्यांनी रचना अशी केली का जे आपली संस्कृती आहे, सर्वात मूळ संस्कृती नदी संस्कृती. गोदावरीची उत्पत्ती जर आपण पाहिली तर 10 लाख 15 लाख वर्ष आधीची. म्हणजे तिथला बसाल्ट रोकचं जर आपण कार्बन डेटिंग केलं तर 15 लाख वर्ष जुनं ते कार्बन डेटिंग, तिथला खडकाचं ते वय. तुम्ही विचार करा का किती जुनी आणि पुरातन गोदावरी नदी असेल. तर नदी संस्कृतीला मानणारा हा आपला भारत देश, कुठले शहर पहा, कुठले गाव पहा, नदीच्या ठिकाणीच वसलेले. जिथं नदी असेल तिथंच गाव असेल. कारण की पाण्याची व्यवस्था करणार कसं, वॉटर लिफ्टिंगची व्यवस्था नव्हती, ना मोटरी होते, ना डेम होते, ना काही होतं. तुम्हाला शहर वसवायचं, गाव वसवायचं तर नदीच्या किनारीत तुम्हाला वसवावं लागेल. त्यामुळं त्या पद्धतीने गावं वगैरे वसले. आपलं नाशिक पण त्याला नदी काठ्याला लागून शहर लागून वसलेले. तर सांगायचा उद्देश हा असा आहे का तिथं ते अख्खं गटरी सोडलेल्या होत्या, गटरी सोडलेल्या होत्या तरी पोल्युशन नव्हतं. कारण तिची जी पाचनक्रिया होती ना, पचनक्रिया, ते डायजेशन पॉवर इतकी मजबूत होती. तुम कुछ भी डालो, निर्मल्य डालो, कुछ भी डालो, मैं सब पचा लूंगी, असं होतं तिचं. आणि आता सध्याची परिस्थिती आपण बघितली तर त्याबद्दल काय बोलाल? आता वर्तमान स्थितीमध्ये कसं झालं का तिची इकोसिस्टीम बिघडली ना. मी काय सांगितलं त्याआधी का याच परिसरामध्ये जिवंत जलस्रोत असल्यामुळे ती कुंड बांधली. अप्पर स्ट्रीमला काय एक पण नाही. अप्पर स्ट्रीमला 11 तीर्थ आहे, त्याच्यावर वेगळ्या डिटेलमध्ये बोलता येईल आपल्याला. 11 तीर्थ आहे, पण कुठे? गोवर्धनमध्ये, जलालपूरमध्ये आणि सोमेश्वरपर्यंत तिथं 11 तीर्थ आहे, पण कुंड नाही. कुंड फक्त यात परिसरात. मग ती इकोसिस्टीम अख्खी नदीची आहे, ती इकोसिस्टीम अख्खी डिस्टर्ब होऊन गेली. ती इकोसिस्टीम डिस्टर्ब झाल्यामुळे नदीमध्ये प्रदूषण झालं. नदीचं नदी पण कशामध्ये असतं? वाहण्यामध्ये असतं. गोदावरी नदी मुळात स्वावलंबी नदी आहे. तिला कॉन्क्रिटायझेशन करून म्हणजे गंगापूर धरणाच्या पाण्यावरती परावलंबी नदी केली. स्वावलंबी नदीला परावलंबी केल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते अख्खं जग पाहतंय. आश्चर्याची गोष्ट सांगायची म्हणजे 8.5 किलोमीटरचा भुयारी मार्ग सापडलेला आहे आणि त्याचे पुरावे देखील आपल्याला मिळालेले आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते रामकालीन भुयार मार्ग आहे, सीतागुंफा ते रामसेज किल्ल्यापर्यंत. त्या संदर्भात आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पत्र पाठवलेलं होतं. PMO कार्यालयाने विदिन 3 days अप्रोप्रिएट ॲक्शनसाठी आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया सेंट्रलचं त्यांना पाठवलेलं आहे. आता एक दुर्दैव असं आहे का सेंट्रलचे जे डायरेक्टर जनरल आहे त्या DGंनी या प्रकारे आम्हाला सांगितले आहे का नॅशनल मॉन्युमेंट्सची जी यादी असते, राष्ट्रीय संरक्षित स्मारकाची यादी, त्याच्यामध्ये या दोन्ही वास्तूंचा समावेश नाही, किल्ल्याच्या आणि सीतागुंफेच्या. त्यामुळं आम्हाला कुठल्याही परिस्थितीत काही करता येत नाही. असं म्हणजे होपलेस, असं हेल्पलेस नाही, होपलेस आन्सर या पद्धतीने त्यांनी दिले. भुयाराबद्दल आपल्याला बोलायचं झालं तर रामशेज म्हणजे रामाची सय्या, श्रीरामाची झोपायची जागा, असा त्याचा अर्थ होतो. त्याचा उल्लेख आपल्याला बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गेझेटरमध्ये पण सापडलेला आहे. पुराभिलेख दस्तावेज जे पुण्यामध्ये आहे, काही याच्यामध्ये मुंबईमध्ये एल्फिस्टन रोडला, तिथे पण पुराभिलेख कार्यालयामध्ये त्याचे काही दस्तावेज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्या की टू नाशिक त्र्यंबकेश्वर पुस्तकामध्ये पण त्या भुयार मार्गाचा उल्लेख आलेला आहे. आणि त्या पुस्तकामध्ये तर असं म्हटलेलं आहे की 8 ते 90 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी ते भुयार मार्ग सुरू होतं, पण त्याच्यातलं ते सर्प वगैरे आणि विंचून वगैरेचा त्रास होता, त्यामुळे त्यांनी ते ब्लॉक केलेले. तर त्याच्यामध्ये अशी थीम दाखवलेली आहे
का सीता गुंफेच्या आतमध्ये तुम्ही गेले का तिथं शिवलिंग आहे. हं. किती लँडमार्क सांगितले, म्हणजे रस्ता पण दाखवले त्यांनी. शिवलिंग आहे, शिवलिंगाच्या पाठीमागे भिंत आहे, त्या भिंतीतून मग तो अंडरग्राऊंड टनल आहे, म्हणजे भुयार मार्ग आहे, तो थेट रामसेज किल्ल्यापर्यंत जातो. आता हे मी काही म्हणत नाही किंवा पुस्तकी काही सांगत नाही, गेझेटमध्ये सांगितलेलं आहे. पुराभिलेख कार्यालयातले जे दस्तावेज आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. रामायणात पण जे काही तज्ज्ञ असतील त्याच्यावर जास्त प्रकाश टाकतील माझ्यापेक्षा, का त्याच्यामध्ये पण उल्लेख असलाच पाहिजे. मग या प्रकारे श्रीराम तिथून त्या सीता गुंफा, म्हणजे एक्झॅक्टली समजून घ्या सीता गुंफा म्हणजे काय होतं. आपण एकदम जुन्या काळात जाऊ, रामकालीन काळात जाऊ, आपण त्रेतायुगात जाऊ, कलियुगातून. तर त्रेतायुगात गेल्यानंतर आपलं असं लक्षात येईल का सर्व दंडकारण्य एकदम, म्हणजे असं एकदम जंगल वगैरे आणि झाडीझुडी. ज्यावेळेस श्रीराम आणि लक्ष्मण हे कामानिमित्त, शिकारनिमित्त ज्यावेळेस सीता गुंफेतून बाहेर पडायचे, तर सीता मातेला, कारण की राक्षसांचा उपद्रव खूप होता त्यावेळेस, तर त्यांची रक्षा करण्यासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या सिक्युरिटीसाठी सीतेगुंफेची रचना केली होती त्यांनी. त्या सीतेगुंफेची रचना अशी गुंतागुंतीची आहे, त्याच्यामध्ये आता थोडं मॉडिफिकेशन झालेलं आहे, पण अशी गुंतागुंतीची रचना आहे, त्यामुळे ते सेफ राहायचे तिथे सीतामाता, आणि त्यांना सेफ ठेवून ते बाहेर जायचे कामानिमित्त. सीता मातेचं स्वयंपाकघर म्हणून पण स्वयंपाकघर ओळखलं तिथं वरती पण सांगतात रामसेज किल्ल्यामध्ये, आणि आपल्या खाली पण तो उल्लेख येतोय सीता गुंफेमध्ये. आणि तिथून ते त्या मार्गातून तिथं रामसेज म्हणजे श्रीरामाची झोपायची जागा किंवा श्रीरामाची सय्या, तिथं ते जायचे. आपण ज्यावेळेस गुगलवरून सॅटेलाईट इमेज वगैरे घेतले, सॅटेलाईट इमेजवरून किंवा तुम्ही जर हे पाहिलं रामसेज किल्ला, एक असं बेडसारखं किंवा बर्थसारखं दिसून ती नजर पाहिजे. आता अंधश्रद्धा म्हणा किंवा काही म्हणा, पण सॅटेलाईट इमेजवरनं जे थोडाफार आपण अभ्यास करतो त्याच्यावरून एक बर्थसारखं आपल्याला दिसतं, आणि एक पायाची खूण वगैरे फुटप्रिंट जे आपण म्हणतो खडकातले, ते फुटप्रिंट्स वगैरे पण त्याच्यातले मिळत आहे. पण आता याच्यामध्ये आर्किओलॉजी सर्व ऑफ इंडियाने आता PMOने पत्र दिले, त्याचं कोग्निजन्स त्यांनी घेतलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी पुढची कारवाई केली पाहिजे. श्रीरामाचं नाव घेता तर मग त्याच्यामध्ये ते फक्त राजकीय राम नको, एवढीच आमची माफक अपेक्षा. देवांग सरांबरोबर मस्त गप्पा चाललेल्या आहेत आणि एक स्टोरी मला देवांग सरांकडून ऐकायची आहे. देवांग सर, ती तिवंदा चौकाची काहीतरी एक कथा आहे, ती आम्हाला ऐकायला आवडेल. तिवंदा अपभ्रंश झालेला शब्द आहे ॲक्च्युली. तिवंदा. तिवंदा म्हणजे लोकांना आता ते बुधा हलवे सांगितलं का तिवंदा लगेच लक्षात येईल, जिलबीवाले, म्हणजे तो भाग भद्रकाली मंदिराच्या इथला. तर त्रिवत अपभ्रंश तिवंदा, तिथं 3 राक्षसांची श्रीरामाने युद्ध केलेलं होतं. दर, खुसर आणि त्रिशीर असे 3 राक्षसांच्या तिथं वध झालेलं आहे. श्रीरामाचं घनघोर युद्ध झालेलं होतं तिथे, आणि ते अपभ्रंश होऊन कालांतराने तिवंदा नाव पडलेलं आहे. आणि तिथली तुम्ही जर रचना पाहिली तर तुमच्या लक्षात येईल का जे उतार वगैरे आहे त्या उतारावरून असं म्हटलं गेलेलं आहे, गेझेटरमध्ये पण उल्लेख आलेला आहे, रामायणकालीन अनेक याच्यामध्ये वाल्मिकी रामायण वगैरे म्हणून उल्लेख आलेला आहे का ते जे काही उतार आहे त्या उतारावरून 14,000ची सेना त्या काळात आली होती, आणि श्रीरामाच्या सेनेवर आणि त्यांच्यावर त्या काळात ते आक्रमण वगैरे केलेलं होतं. आणि ते 3 राक्षसांचा उत्साह खूप वाढलेला होता, आणि त्याचा तो वध केलेला आहे. आणि त्याच्या तुम्ही जर ॲक्च्युली मधली होळीच्या इथला रस्ता पाहिला, वरतून पाहिला, तर त्याची रचना जर प्रॉपरली आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल का त्याची ग्रेव्हिटी किती आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे तिवंदा म्हणजे 3 राक्षसांना मारलं. त्रिवत, म्हणून तो त्रिवतच्या अपभ्रंशून त्रिवंदा. आता एवढ्या सगळ्या ज्या स्टोरीज आहेत नाशिकच्या, तर जर एखादं पुस्तक तुम्ही सजेस्ट करायचं झालं तर ते कोणतं सजेस्ट कराल? आता नवीनमध्ये असे पुस्तकं डिटेलमध्ये अनटोल्ड स्टोरीज जे आजपर्यंत कोणीच ऐकलेल्या नाही, एक्सक्लुझिव्ह. पण एक्सक्लुझिव्हमध्ये आता आपल्याकडे ती माहिती आहे, इतरांकडे नाही आहे. तर आता की टू नाशिक त्र्यंबकेश्वर पुस्तक मी इतकं सजेस्ट केलं 1941चं, तर ते पुस्तक ॲक्च्युली आणायचं राहिलं, मी तुम्हाला पाठवलं, म्हणजे दर्शकांना दाखवा त्याची किंमत काय लिहिली आहे त्या ऑथरने, लेखकांनी, 1 लाख. आता मी चाट पडलो 1941मध्ये 1 लाख रुपये पुस्तकाची किंमत. बापरे, का असावी? आमच्या आजोबांनी कसं काय विकत घेतलं असेल एवढं, म्हटलं 1 लाख रुपये म्हणजे त्याचा अर्थ ते अमूल्य आहे, म्हणजे त्याचे काही पैसे घेतले नाही त्यांनी, ते असं टाकलंय की कोणी मागितलं किती द्यायचं तर 1 लाख रुपये, तो म्हणाल भाऊ राहू दे तुमच्याकडे. मग तसे काहीतरी 5 पुस्तकं छापले होते त्यांनी त्या काळात. आता 4 कुठे ते मला माहीत नाही, पण एक आमच्याकडे नक्की आहे, आपल्या संग्रहात आहे.
तर या पद्धतीचे जुने आता नवीन पिढीला जर सांगायचं झालं तर डिजिटल स्वरूपात आता थोडं मॉडिफाईड केलेलं गेझेटर वगैरे अवेलेबल आहे आपल्याकडे. आय थिंक 75मध्ये त्याचे मॉडिफिकेशन झाले. डिजिटल लेवलवर अवेलेबल आहे. ते बॉम्बे प्रेसिडेन्सी गेझेटर वाचावं. आणि इतिहास कसा आहे, जिथं खरं आहे ना, नाही तर पुराभिलेख कार्यालयामध्ये जावं, सरळ सरळ पुण्याला, तिथं पेशवेकालीन दप्तर आहे. त्यासाठी मोडी लिपी शिकून घ्यावी किंवा मोडी लिपीच्या जे कोणी जाणकार आहे त्यांना सोबत घेऊन जावं. इतकं खाद्य म्हणजे वैचारिक खाद्य, वांचनचं खाद्य इतकं मोठ्या प्रमाणात मिळेल का वर्ष कुठं निघून जाईल ते कळणार नाही त्यांना. तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यात नक्की कसले उल्लेख त्याच्यात आहेत? अनेक उल्लेख आहे. आता कुंड जे आहे ते कुंडाच्या एज इट इज गेझेटरमध्ये उल्लेख आलेले आहे. म्हणजे त्या काळातल्या ओथरनी एक माझा अंदाज असा आहे की काही गेझेटरमधले पण उल्लेख त्यांनी घेतलेले आहे. आता त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं पण गेझेटरमध्ये नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे का कपालेश्वर मंदिराचं जे वरचं शिखर आहे त्या शिखराच्या इथे खाली कोण शिला आहे, म्हणजे त्याला शिवालेख म्हणतो आपण. शिलालेख नाही, शिवालेख. शिवाच्या आहे त्यामुळे शिवालेख. तो शिवालेख तिथे आहे. तर त्या पुस्तकाच्या आधारावर मोठी शिडी घेऊन मी वरती गेलो, तिथं शोध घेतले. तिथले पुजारी पण कपालेश्वर मंदिराचे माझ्या सोबत होते. आम्ही शोध घेतल्यानंतर तिथून सापडला ना तो शिलालेख कपालेश्वर मंदिरात. तर बाकी उल्लेख कुठंच नाही येतो, गेझेटरमध्ये नाही, पुराभिलेख जास्त. म्हणजे तो ओथर त्या काळातले जगजीवन रामजी होते ते इतके हुशार आणि काय त्या माणसाचं रिसर्च असेल त्या काळात, त्यांनी तो शिलालेख शोधलेला होता. आम्ही ज्यावेळेस गेलो तर तिथं आपलं व्हाईट वॉश लावलेला होता वॉटरप्रूफिंगच्या निमित्ताने, का घुमट्यातून खाली गाभाऱ्यात पाणी पडू नये म्हणून. तो शिलालेख सापडला आपल्याला. पेपरने बातम्या पण केल्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाने बातमी गेली आणि आपल्याकडे त्याचे फोटो पण आहे. त्याचा उलगडा झाला का शिवाय? त्याचा उलगडा असा होतोय का सर्वाधिक म्हणजे कोणी किती दावा करू द्या, नाशिकमध्ये सर्वात जुनामधलं जुनं मंदिर इसवी सन 1100 मधलं कपालेश्वर मंदिर, श्री कपालेश्वर मंदिर, एकमेव मंदिर. आणि आपण त्याचे आपलं. बघतो. इसवी सन 1100चा उल्लेख, गाभाऱ्यातला उल्लेख. बाहेरचं जे सभागृह आहे ते 1756 मध्ये बांधलं गेलेलं. हे कोळी राजाच्या काळातलं आहे. नंतर मग गवळी राजा. सर्वात पुरातन मंदिर एकमेव आहे कपालेश्वर मंदिर. काळाराम मंदिर आणि रंगनाथ ओढेकर यांची पण एक वेगळी कथा आहे, ती आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. कदाचित नवीन पिढीला माहीत नसेल, कारण जुन्या पिढीमध्ये पण बरेच लोकांच्या विस्मरणात गेलेली असेल ती स्टोरी वगैरे. गोपिकाबाई पेशवे ज्यावेळेस नाशिकमध्ये राहिल्या होत्या, माधवराव पेशवे चौथे यांचं अकाली निधन झाल्यानंतर त्यांना स्मशान वैराग्य प्राप्त झालं. त्यानंतर होळकर पुलाच्या खाली जर आपण सिटी सर्वेचे 1917चे मेप तपासले, तिथं गोपिकाबाई पेशवे यांच्या बंगला म्हणून उल्लेख आहे. आता तो भाग तुटलेला आहे आणि जर्जरित अवस्थेत आहे. स्मार्ट सिटीचं ज्यावेळेस मेकॅनिकल गेटचं काम चालू होतं तिथं तोडफोड होणार होती, ते आपण थांबवलं. पेशव्यांचे जे काही वंशज आहे त्यांनी पण तिथं ऑब्जेक्शन घेतले. हरिहरेश्वर संस्थान आहे पुण्याचं त्यांनी पण ते ऑब्जेक्शन वगैरे घेतले. तर ज्यावेळेस गोपीबाई पेशवे हे काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी जायच्या त्यावेळेस एक शेडमध्ये त्या मूर्त्या होत्या. त्यांना ते पाहून फार दुःख झालं गोपीबाई पेशव्यांना. मग ते त्यांचे सरदार होते पेशव्यांचे, रंगनाथराव ओडेकर. त्यांनी सूचना केली का तुम्ही इथं काहीतरी भव्य दिव्य मंदिर बांधा. मग रंगनाथराव ओडेकरांनी ते मंदिर बांधलं आणि 2 जे रथ, रामाचा आणि गरुडाचा जो रथ निघतो तो गोपीबाई पेशवेनी मंदिराला दान दिलेले 2 रथ आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. रंगनाथराव ओडेकरांनी मंदिर बांधताना या प्रकाराची मंदिराची रचना केली आहे. ओढेकर म्हणजे ओढ्याचे ओढेकर. म्हणजे आपण तो पूर्वी जकात नाका वगैरे होता बरेच वर्षांपूर्वी, आता तो गेला. संभाजी रोड म्हणजे आता औरंगाबाद रोड जुना, तिथं ओढ्याच्या इथे जर आपण तिथं पाहिलं, तो जकात नाका वगैरे ओलांडून पुढे गेलो तर उजव्या बाजूला एक जर्जरित बंगला आपल्याला दिसेल. एकदम काही लोक भूत बंगला म्हणतात त्याला, जर्जरित. तो रंगनाथराव ओडेकरांचा बंगला आहे. आणि त्या रंगनाथराव ओडेकरांच्या बंगल्याच्या टेरेसवर ते गेले, गच्चीवर. तिथून ते काळाराम मंदिराच्या शिखराचं कळसाचं दर्शन घ्यायचे. अशी ती कनेक्टिव्हिटी. आज रंगनाथराव ओडेकरांचं काय परिस्थिती त्या बंगल्याची, ज्या माणसाने काळाराम मंदिर बांधलं. हे असे शापित लोक आहे, काय सांगायचं. म्हणजे ज्यांनी एवढं मंदिर बांधलं आणि एवढं नाशिकला दिलं, त्या माणसाची जी निशाणी होती का ते वारसा स्थळही वारसा आहे, ते आपण जतन केले गेले पाहिजे. ते सुद्धा जतन करायला हे लोक तयार नाही. सध्या नाशिकमध्ये चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे तपोवनातील वृक्षतोड. जवळजवळ 1700 पेक्षा अधिक वृक्षांची तोड आज कुंभमेळ्याच्या बेसिसवरती, कुंभमेळ्यामुळे होणार आहे. सर, त्याबद्दल काय बोलाल?
दंडकारण्य. श्रीरामाला ज्यावेळेस वनवास झाला त्यावेळेस ते दंडकारण्यामध्ये आलेले होते. आणि त्या काळातलं दंडकारण्य म्हणजे आत्ताचं तपोवन. आणि तिथं ते निवासाला आले होते. हे सर्व मायथॉलॉजिकल धार्मिक गोष्टी होऊन गेल्या. आणि आजकाल ते धार्मिक गोष्टी तेवढ्या पुरतं चालतात, कोर्टात टिकत नाही. तर आपण लिगल गोष्टीकडे जाऊया. का तिथं जी काही आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये जी वृक्षतोड होणार आहे, 1800पेक्षा अधिक झाडे, ते तोडायचा कायदेशीर अधिकार नाशिक महानगरपालिकेला आहे का नाही? त्याचं माझं स्पष्ट मत आहे, नाही. आत्ताची जी नाशिक महानगरपालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती जी आहे, तिथं फक्त पदसिद्ध सदस्य आहे. म्हणजे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे, महापालिका आयुक्तापासून उद्यान निरीक्षकपासून ते लोक तिथं पदसिद्ध आहे. आपल्याकडे 3.5-4 वर्षापासून लोकल बॉडीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे जनप्रतिनिधीतर्फे आपलं एकही मेंबर नाही. एक्सपर्टपैकी बोटनी वगैरेपैकी असेल किंवा कृषीपैकी असेल तसे तज्ज्ञ सदस्य घ्यावे लागतात किंवा NGOपैकी घ्यावे लागतात. त्यापैकी एकही सदस्य नाही. जे काही आहे ते पदसिद्ध आहे. आणि त्यांना नाशिककरांनी आणि पर्यावरणप्रेमींनी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे. मग जो आरोपी आहे तो स्वतः कसं काय सुनावणी घेऊ शकतो? आज फॉर एक्झाम्पल जर आपली केस बॉम्बे हायकोर्टासमोर गेलेली असेल आणि बॉम्बे हायकोर्टासमोर गेल्यानंतर माननीय जज महोदयाचे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असतील त्या केसमध्ये किंवा त्या वकिलासोबत त्यांनी पूर्वी जर काम केलं असेल किंवा त्यांची त्यामध्ये एकत्र ओळख असेल, एकत्र प्रॅक्टिस केली असेल, तर नोट बिफोर मी रिमार्क्स मारून ते दुसऱ्या बेंचकडे प्रपोजल पाठवून देतात. तर यांना कायदेशीर नैतिक अधिकार सुनावणी घेण्याचा पण नाही आहे. म्हणजे हे सर्व मुद्दे आर्ग्युमेंटचे मुद्दे आणि कायदेशीर मुद्दे. आता त्यांना कायदा मोडून कामं करायचे का कायद्याचं पालन करायचं ते त्यांनी त्यांचं ठरवावं. आपण जे वृक्षतोड वगैरे जे हे म्हणता आहे तर ते साधू संतांसाठी ते करता आहेत थोडक्यात. तर साधू संत हेच वृक्षांच्या सानिध्यात, वनाच्या सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात राहतात किंवा त्यांना ते राहायला आवडतं. मग त्याला तो ऑप्शन नसू शकतो का? आता याच्यामध्ये कसं आहे का ही जी चळवळ जी सुरू झाली ती चळवळ मनापासून होती आणि वृक्ष वाचवण्यासाठी होती. आता याच्यामध्ये मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो का काही एंटी सोशल एलिमेंट्स जे काही एंटी हिंदू आहे, आपण प्रो हिंदू आहोत, काही एंटी हिंदू आहे, एंटी सनातन आहे, या लोकांचा शिरकाव झालेला आहे. आणि या लोकांनी या पद्धतीने आता ठरवायला सुरुवात केली आहे का सिंहस्थ कुंभमेळ्याला कसं गालबोट लागेल. आता त्यामुळं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक पातळीवर कसा मोठा करता येईल आणि नावलौकिक प्राप्त होईल या पद्धतीने आपल्याला कोणाची स्पर्धा वगैरे करायची नाही जिथं कुंभमेळा भरतो तिथं. कारण की इतर ठिकाणी कुंभमेळे आहे, आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा आहे. इतर ठिकाणी अर्धकुंभ आहे, आपल्याकडे पूर्ण कुंभ आहे. त्यामुळं पूर्ण कुंभ असल्यामुळे आपण तो पूर्णपणे यशस्वी पार पाडायचा आहे. याच्यामध्ये आखाडा परिषदवाल्यांनी पण समोर आलं पाहिजे. ते लोक स्वतः काही बोलत नाही, त्यांनी स्वतःहून आलं पाहिजे आणि याच्यातला बसून चर्चा करून तो मार्ग काढला पाहिजे. आता झालं असं आहे की ज्यांनी त्याग केला पाहिजे तेच आता उपभोगाकडे काही लोक त्यांच्यातले वळलेले. पण आता ठीक आहे, त्याच्यातलं ते मॉडर्नायझेशन कदाचित असू शकतं किंवा थोडं अपग्रेड झाले असतील ते. पण याच्यातला निश्चितपणे मार्ग निघू शकतो. पण जोपर्यंत डायसवर तुम्ही बसत नाही, डायसवर बसून तो मार्ग काढला पाहिजे. पण एक होईल, एक जे मला जे पुढचं जे दिसतंय चित्र, मोठे वृक्ष तर तुटणार नाही याच्यातनं. काही ठिकाणी जे छोटे मोठे त्याच्यामध्ये आता काय करतं प्रशासन त्यांचा निर्णय येतो. पण मोठ्या वृक्षांना माझ्या मते लोक जे कारशेडसाठी जे गोरेगावमध्ये वृक्षांची कत्तल झालेली होती मेट्रोसाठी, त्या पद्धतीनं नाशिकमध्ये होईल. कारण की ते श्रीरामाशी जोडलं गेलेलं आहे, मायथॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे, धार्मिक महत्त्व आहे आणि आपण जो कायद्याचा आधार वगैरे घेतलेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही की मोठे वृक्ष ते तोडतील. गोदापात्रालगत अहिल्याबाई होळकरांचं कोर्ट सुद्धा चालत असे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? आता गेझेटरमध्ये उल्लेख आहे, पोवेल नावाचे होते त्या काळात, त्यांनी तो उल्लेख केलेला आहे का सर्वोत्तम न्यायदान कोणाचं जर असेल त्या काळातलं 1740 ते 1780च्या दरम्यान ते अहिल्यादेवी होळकरांचं होतं. आणि दुटोंड्या मारुती समोर जे अहिल्यादेवी होळकरांचं जे पटांगण आहे तिथं बसून ते न्यायनिवाडं वगैरे करायचे. आणि पाठीमागेच ते शेजारीच गोरानंदी महादेव मंदिर आहे आणि अहिल्यादेवी होळकरांचं तो वाडा वगैरे आहे पाठीमागे, आणि तिथं ते बसून न्यायदान वगैरे करायचं. त्याचं सविस्तर वर्णन त्यांनी केलेलं आहे, ते खरंच वाचलं पाहिजे. आणि मुस्लिमांचं कोर्ट म्हणजे ओल्ड मातीची गडी,
ओल्ड मातीची गडी 1956 नॅशनल मॉन्युमेंट्समध्ये AASI आर्किओलॉजी सर्व ऑफ इंडियामध्ये त्याची नमूद आहे, म्हणजे आत्ताची ती काजी गडी. मग तुम्हाला प्रश्न पडला का मुस्लिमांच्या इथं, हिंदूंच्या इथं त्या काळात, म्हणजे 1720-40ची गोष्ट सांगतो का, काय आहे नेमकं, म्हणजे तिथं काय. तर औरंगजेब ज्या वेळेस लुटीचं सामान घेऊन यायचा, लूट वगैरे करायचा आणि लूट करून जे येऊन यायचा ते सामान वगैरे तिथं तो गाडायचा. आणि मी कसं आहे रिसर्च आणि पुराव्याशिवाय बोलत नाही, तर मी काही लोकांना, मेरीच्या लोकांना सोबत घेऊन तिथलं सोईल टेस्ट केलं, म्हणजे माती परीक्षण केलं. त्याच्यावरनं आपल्याला गोल्ड पार्टिकल्स सापडले. म्हणजे ते लुटीचं सामान तिथं तो गाडून ठेवायचा त्या ओल्ड मातीच्या गडीच्या इथे, त्यामुळे त्याचा नॅशनल मॉन्युमेंट्समध्ये उल्लेख आहे. आणि अहिल्यादेवी होळकरांच्या कोळचा आपल्या कुठेच उल्लेख नाही, हे दुर्दैव आहे. आता या निमित्ताने जर एखाद्या अधिकाऱ्यांनी ऐकलं तर त्याचा उल्लेख एक आपण जे म्हणतो ना एक राष्ट्रीय धरोहर आहे ती, तर त्या निमित्ताने त्याची नोंद वगैरे कुठेतरी त्याची घेतली पाहिजे आणि त्याचे बोर्ड वगैरे लावले पाहिजे. मी नाही म्हणत आहे, गॅझेटमध्ये ब्रिटिशर लिहून गेलेले. म्हणजे त्या प्रकारे सर्वोत्तम न्यायव्यवस्था आणि सर्वोत्तम न्यायदान त्या करायच्या त्यावेळेस. आर्किओलॉजिकल टुरिझमला जेवढा पाश्चात्य देशात वाव मिळतो आहे तेवढा आपल्या देशात आर्किओलॉजीला का वाव मिळत नाही आहे, किंवा आर्किओलॉजिकल टुरिझम का होत नाही आहे? याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रशासकीय उदासीनता. लोकप्रतिनिधींना नाशिकमध्ये राहून नाशिक शहराचा सखोलपणे इतिहास भूगोल माहीत नसतो. आणि येणारे जे कोणी अधिकारी असतात नाशिकमध्ये, म्हणजे ते महानगरपालिका असो किंवा कलेक्टर असो किंवा इतर कोणी असो, त्या लोकांनी पण नाशिकचा इतिहास भूगोल जाणून घेण्याचा कधीच आजपर्यंत प्रयत्न केले गेले नाही. लोकांना कसं आहे, त्यामुळं मग ते विदेशात जाऊन ते मुर्दा घरं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पिरामिड्स वगैरे, इजिप्तमध्ये जाऊन पाण्यामध्ये खूप रस असतो. पण आपल्या इथे नाशिकमध्ये किती लोकांना माहीत आहे का ज्यावेळेस उत्तरायण होतं तेव्हा सूर्याचं पहिलं किरण 23 आणि 24 मार्चला सूर्यनारायण मंदिरामध्ये जे नारायण भगवानाची मूर्ती आहे त्यांच्या पायावर पहिलं किरण पडतं. याच्यामध्ये किरणोत्सवचा एक उत्सव व्हायला पाहिजे, एक ते टुरिझम डेव्हलप व्हायला पाहिजे, होत नाही. जसं आधी आपल्या पॉडकास्टमध्ये मी सांगितलं, कपालेश्वर मंदिराच्या वरती आपल्याला शिवालेख सापडलेला आहे, तो शिवालेख लोकांसमोर गेला पाहिजे. या प्रकारे ज्या जुन्या गोष्टी, म्हणजे कुंडांचा उल्लेख झाला, जसं अहिल्यादेवी होळकरांचं कोर्टाचा उल्लेख झाला, अहिल्यादेवी होळकरांच्या इथे जो ट्रायल बोर घेतला होता, काही लोक म्हणत होते की जिवंत जलस्रोत 20 वर्ष झाले रिव्हर बेडमध्ये कॉन्क्रिटायझेशन होऊन, तर जिवंत जलस्रोत आज रोजीपर्यंत जिवंत असतील का. तर GSDA ग्राउंड वॉटर सर्व्हे डेव्हलपमेंट एजन्सीने तो स्पॉट डिफाईन केला आणि इथं सांगितलं का तुम्ही इथं ट्रायल बोर घ्या. ट्रायल बोर घेतल्यानंतर 1.5 इंच पाणी लागलं 80 फुटाला, आणि 1.5 इंच पाणी लागल्यानंतर त्याच्यामध्ये सबमर्सिबल पंप म्हणजे जलपरी मोटर इन्स्टॉल केली आणि 24 तास त्याचा ट्रायल घेतला नॉन स्टॉप स्मार्ट सिटी. तो आपल्याकडे ऑन रेकॉर्ड त्याचा अहवाल आहे, आपल्याकडे टोटल रिपोर्ट आहे. 24 तास नॉनस्टॉप पाणी उपसा केल्यानंतर 1 मिनिटाला 44 लिटर पाणी त्या अहिल्यादेवी होळकर कुंडाच्या बाहेरून आलेलं. 1 मिनिटाला 44 लिटर पाणी 24 तास नॉनस्टॉप, आणि अजूनही तो चालू आहे. ओव्हरफ्लो होतो, ऑटोमॅटिकली ओव्हरफ्लो होऊन पाणी बाहेर येतं. तसे पण व्हिडिओ आहे आपल्याकडे. म्हणजे 1 मिनिटाला 44 लिटर येतं. एखादी विहीर असेल, आड असेल, एका ठराविक लेवलपर्यंत पाणी येतं, मग ते ड्राय होते. परत त्याचे एक्युफायर वगैरे रिचार्ज वगैरे होतं किंवा रॉक फ्रॅक्चर्स वगैरे असतील ते रिचार्ज होतात. रिचार्ज होऊन परत ती भरते. पुनर्भरण झाल्यानंतर परत तुम्ही उपसा करून इथं नुसतं उपसा करत राहा. डेस्टिनी फार महत्त्वाची असते, नियती. अहिल्यादेवी होळकरांचं पुण्य पहा तुम्ही. डेस्टिनी इतकी मजबूत असते, त्यांचे पुण्यवान किती असतील का. GSDA ग्राउंड वॉटर सर्व्हे डेव्हलपमेंट एजन्सी भूगर्भ सर्वेक्षण विभागाने तो स्फोट दिला अहिल्यादेवी होळकर कुंडाजीतला. तिथंच पाणी लागलं आणि नॉनस्टॉप पाणी. हेच गोदातीर्थ आहे ना, हेच गोदावरी आहे ना. मग या पद्धतीने अनेक आपल्याकडे असे विषय. आता आगामी काळामध्ये रामकाल पथ होणार आहे निर्माण. तर रामकाल पथमध्ये फक्त डेकोरेटिव्ह नको, श्रीरामाच्या ज्या पदचिन्ह आहे किंवा फुटप्रिंट्स वगैरे त्याला उजाळा द्या ना. म्हणजे जसं आपण त्रिवध वगैरे सांगितलं त्या पद्धतीने पंचरत्नेश्वर एक मंदिर आहे. म्हणजे श्रीरामाने पंचरत्न त्या महादेवांना अर्पण केलं होतं, ते पंचरत्नेश्वर मंदिर. गोरराम मंदिर म्हणजे आपला पंचवटी साईडचं नाही, समोरचं जुन्या नाशिक साईडचं आरकेच्या इथलं, त्या गोरराम मंदिराच्या बॅक साईडला ते मंदिर पडतं. पंचरत्नेश्वर मंदिरचा अर्थ काय, श्रीरामाशी कसं कनेक्ट आहे ते माहीत नाही. मारीच जो रावणाचा मामा होता त्याच्याशी रिलेटेड एक आहे. लक्ष्मण रेषा म्हणजेच वरुणा का वाघाडी.
याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे आणि त्यासाठीचे जे काही पुरावे लागते किंवा जे रिसर्च पेपर आम्ही तयार केले ते देऊ शकतो. याच्यात झालं कसं आहे मॅडम, जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे त्याच्यात जतन होत नाही आणि नवीन शोध घेण्याच्या कोणी फंद्यात पडत नाही. याच्यावरती रिसर्च चालू आहे अजून. रिसर्च आपला पाईपलाईनमध्ये, पण तो नियर बाय टेली झालेल तो स्फोट. आय थिंक सो तिथं येईल, तो नेहरू चौकाच्या आसपास येईल. मारीच मारीच यांचं. हां, नक्कीच आम्हाला यापुढे पण ऐकायला आवडेल मारीचं कसं संशोधन होतंय, कसं आपण त्याच्यात संशोधन अजून करतो आहे. याबद्दल नक्कीच आपण नेक्स्ट पॉडकास्टला सरांना ते विचारणार आहोतच. देवांग सरांना इथे मी थोडासा वेगळा प्रश्न विचारू इच्छिते की सर, तुम्हाला टाईम मशीन दिली आणि तुम्हाला सांगितलं की 5 वर्ष पुढे तुम्हाला जायचं आहे, तर तुम्ही नाशिकला कुठे बघाल? टाईम मशीन दिली आणि ते खरं ठरणार असेल आणि तुमच्या जिभेवर जर सरस्वती असेल, तर मी असा विचार करतोय का आगामी संयुक्त कुंभमेळ्यामध्ये 26,000 कोटी जो निधी येणार आहे, त्याच्यातला निधी हा गोदावरी नदीच्या हेडखाली येणार आहे. तर तो निधी मॅक्सिमम गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठीच खर्च व्हायला पाहिजे. गोदावरी नदी काँक्रिटीकरण मुक्तसाठी, गोदावरी नदीचे जिवंत जलस्रोत पुनर्जीवन करण्यासाठी आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी. कारण की नदीसाठी लोक येत आहे, त्या गोदा तीर्थ प्राशन करण्यासाठी. गोदावरी ही नाशिकची ओळख आहे, ती लाईफलाईन आहे. लाईफलाईनला ज्या डेडलाईन झालेली, त्या डेडलाईनला आपल्याला पुनर्जीवित करून पुन्हा लाईफलाईनमध्ये आणायचं. ती ओळखच जर पुसली गेली तर पुढचा जो कुंभमेळा 12 वर्षानंतर येईल त्याच्यावर प्रश्नचिन्ह लागायला नको, त्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागायला नको. त्यामुळे त्याच्यातला मॅक्सिमम खर्च जे तुम्हाला करायच्यात करा. कोण काय करतं ते अख्ख्या जगाला माहिती, ते सांगायचं आणि आपलं तोंड खराब करायची गरज नाही. फक्त एकच सांगतो का त्याच्यातला मॅक्सिमम पैसा गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी करा. हे पुण्याचं काम आहे. या पुण्याच्या कामामध्ये शासन प्रशासनाने हातभार लावला पाहिजे. म्हणजे नाशिकचा विकास झालेला आहे गोदावरी मागच्या 5 वर्षात. गोदावरी जोपर्यंत आपण- पुनर्जीवित होत नाही तोपर्यंत नाशिकमध्ये पाहिजे त्याप्रमाणे ठीक आहे. हा तुम्हाला दिसतोय तो शाश्वत विकास नाही होणार. हे सर्व इंडस्ट्रीनी या प्रकारे तो विकास होईल. तुम्ही पाहिलं आपल्याकडे वातावरण कसं बदललेलं आहे, कसं स्विंग होतं. 4 दिवसापूर्वी कडकडीत थंड होतं नाशिक, 4 दिवसानंतर आता पंखा वगैरे लावावा लागतो. कसं वातावरण स्विंग होतं आहे. मेन तुम्हाला असं जर वाटत असेल ना का वृक्ष आणि हे देतात, सर्वात मोठं कुलंट आपल्या 4 व्हीलर गाडीमध्ये कुलंट असतं. ते कुलंट गाडीला थंड ठेवायचं काम करतं. थंड ठेवायचं काम कोण करतं माहिती आहे तुम्हाला? पाणी. ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटरची पातळी जर त्या शहराची व्यवस्थित असेल ना, तर नाशिक शहर थंड हवेचं ठिकाण किंवा हिल स्टेशन म्हणून जे पूर्वी ओळखलं जाईल. का? कारण की त्याच्या मागचं रिझन असं आहे का पूर्वी आपल्याकडे कॅचमेंट एरिया होता. गंगापूर डॅमच्या आजूबाजूला कॅचमेंट एरिया होता, नदीच्या आजूबाजूला कॅचमेंट एरिया होता, तिथं वृक्ष होते. ज्यावेळेस रो वॉटर येतं खाली, म्हणजे पावसाळी पाणी ज्यावेळेस येतं, तर पावसाळी पाणी हे आतमध्ये मुरलं पाहिजे, डिपॉझिट व्हायला पाहिजे. आपल्याला फक्त विड्रॉल्स माहिती आहे, नुसते ओढा ओढा ओढा, म्हणजे बोर करा हे करा ते करा, पाणी फक्त नुसतं ओढायचं काम करतो, डिपॉझिट करतच नाही. आज तुम्हाला 50 लाख रुपये दिले, तुम्ही विड्रॉल करत राहिले, तुमचं मिनिमम बॅलन्सवर याल तुम्ही, पण डिपॉझिट करतच नाही समोर. तुम्ही व्यवहार तर केले पाहिजे, ट्रान्झॅक्शन. निसर्ग म्हणतो ट्रान्झॅक्शन करो भैया, ले रहे तो सामने दो. तर ते आपण दिलं पाहिजे, ते देत नाही आपण. कारण की आपल्याकडे पाणी मुरायला जागा नाही मॅडम, तुम्ही दाखवून द्या. नाही एकही ठिकाणी नाही, प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रिटायझेशन झालं. रिव्हर बँकवरून ते पाणीमध्ये जायला पाहिजे तर नदी जिवंत राहील. रिव्हर बँकवर पण यांनी पूर्वी कॉन्क्रीट टाकलेलं, त्याच्यावर परत फरशा बसवल्या, पाणी कसं काय मुरल? एक जागा नका, भालेकर मैदान एक होतं कालिदास कला मंदिरच्या समोर, जिथं पाणी जिरायचं किंवा त्या मैदानात, तेही कॉन्क्रिटायझेशन करून टाकलेलं आहे. पाणी जाणार कसं काय? नाशिक हा विकास म्हणजे हा फक्त याला विकास नाही म्हणत का इंडस्ट्री आली आणि याला. पर्यावरणीय समतोल ज्यावेळेस व्यवस्थित राहील त्यावेळेस विकास होईल. त्यावेळेस असं वाटेल मुकेशभाई अंबानीला का एकदा नाशिकला यावं आणि इथं इंटेला बांधून मला राहावं. इथं स्वित्झर्लंड आहे, स्वित्झर्लंडमध्ये जायचीच गरज नाही, इथं स्वित्झर्लंड आहे. पण त्या पद्धतीने तुम्ही निसर्ग जे आपल्याला देतंय समोरून, तर आपला पण देणं लागतं निसर्गाला. तर समोर आपण एकदम बारीक बारीक गोष्टी, या गोष्टी जर प्रॉपरली केल्या गेल्या तर आपलं नाशिक पूर्वीसारखं आल्हादक आणि हिल स्टेशन सारखं होऊ शकतं. हे टाईम मशीनमध्ये. बाकी आमची काही अपेक्षाच नाही. ते झालं का ऑटोमॅटिकली लोक येतात. आज मुंबईचे लोक नाशिकमध्ये का राहायला येतात, पुण्याचे लोक नाशिककडे का शिफ्ट होतात? वातावरणामुळे. जर तुमच्या क्लायमेटात बदलणं आणि तुमची गोदावरीची ओळख पुसली तर नाशिकला विचारणार कोण? जर गोदावरी नसती तर श्रीराम आले असते का इथं? वन नसतं तपोवन, दंडकारण्य तर राम आले असते का इथे? गोदावरी नसते, रामी नसते, नाशिकी नसते, कोणी एवढा विकास पण झाला नसता. हे जे आपले वारसा स्थळ आहे त्याला आपण जतन केलं पाहिजे,
तर आपला विकास होईल खऱ्या अर्थाने. थोडक्यात जर 5 वर्षापुढे नाशिक एकदम बेस्ट सिटी म्हणून बघायचं आहे तर त्याची सुरुवात आपल्याला आत्तापासूनच करावी लागणार आहे. 100% त्याची तयारी आपल्याला आत्तापासून करावी रेग्युलर लागणार मध्ये आहे. म्हणतो ना आपण मुंबई पुणे नाशिक, पण आपण जर आत्तापासून पुणे कसं आहे, पुण्याचे बरेचसे लोक मला भेटतात, इथले आपले टॉपमोस्ट वकील वगैरे जे बुद्धिवादी वर्ग वगैरे थिंक टँक वगैरे त्यांच्याशी चर्चा करू. पुणेवाले असं म्हणताय शहर आमच्या हाताच्या बाहेर गेलं, आमच्या कंट्रोलमध्ये राहिलं नाही शहर. आपलं सुदैवाने नाशिक शहर आपल्या कंट्रोलमध्ये अजून तरी ते हाताच्या बाहेर गेलं नाही. त्या हाताच्या बाहेर जायच्या आधीच त्याला आपण परत आपल्या कवेत घेऊया. नक्कीच नक्कीच. एवढी माहिती आपल्याला सरांकडून मिळते. सर, तुम्ही यंगस्टर्सला काय मेसेज देऊ इच्छिता? यंगस्टरने एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का शहराचा विकास कधी होतो, ज्यावेळेस तो शहरातल्या व्यक्तीला इतिहास माहीत असतो आणि भूगोल माहीत असतं. तर आपल्याला जो काही इतिहास शिकवला जातो तो राष्ट्रीय स्तरावरचा, राज्य स्तरावरचा इतिहास शिकवला जातो. पण ज्या शहरात आपण राहतो, ज्या शहरात आपली वाढ होते, ज्या शहरात आपण श्वास घेतो, तिथला लोकल इतिहास आपल्याला माहीत पाहिजे. तो लोकल इतिहास त्यांनी अवगत करून घ्यावा. आणि मी नेहमी फ्री आहे तुमच्यासाठी, यंगस्टरसाठी. कोणाला काही वाटलं ना हेरिटेज वॉक वगैरे करायचं, मॅडमला संपर्क साधा किंवा डायरेक्ट थेट मला संपर्क साधा हेरिटेज वॉकसाठी, आणि तिथं प्रत्यक्ष जागेवर जाऊन तुम्हाला सर्व दाखवायला तयार आहे. आणि कधी पण FOC फ्री ऑफ कॉस्ट मी कधी पण अवेलेबल असतो. आणि हे माझं कामच आहे. आणि इतरांनी पण या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे ज्यांच्याकडे हे नॉलेज आहे. नॉलेज शेअरिंगनी वाढतं. म्हणजे आपल्या पूर्वज म्हणता ना, दान देणे से बढ़ता है, तसं नॉलेज शेअर केल्याने नॉलेज वाढतं. नॉलेज फक्त तुमच्यापुरतं मर्यादित ठेवून ते सडवण्यामध्ये काही उपयोग नाही. ते शेअर करावं लागतं. नॉलेज शेअरिंग पार्टनर जे म्हणतो, आत्ता तुम्ही आमचे नॉलेज शेअरिंग पार्टनर आहात, तर तुमच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचते. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्ही जो इंडिया रायझिंग नाशिकसाठी चालू केलेला जो उपक्रम आम्ही राबवतो आहोत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक तर प्रथम तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचे, कारण की हा एक प्लॅटफॉर्म आहे. जसं आधीच सांगितलं तसं नॉलेज शेअरिंगचा एक प्लॅटफॉर्म आहे. एक काहीतरी माध्यम लागतं. त्या माध्यमातून आपले जे काही विचार आहे किंवा जो काही इतिहास आहे, खरा इतिहास, मॉडिफाईड नाही, खरा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचवणं हे पण फार मोठं पुण्याचं काम आहे. ते आपण करत आहात. आणि आपल्या आगामी कामासाठी आमच्या शुभेच्छा. आणि कधी आमची मदत लागली नॉलेज शेअरिंगच्या बाबतीत किंवा इतर बाबतीत, तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि ऑल दी बेस्ट. मला ह्या गप्पा अजिबात इथे थांबाव्या असं वाटत नाही आहे, पण काही कारणास्तव मला इथे थांबावं लागतं आहे. आणि नक्कीच पुढे आपण खूप सारी माहिती सरांकडून पण घेणार आहोत. जसं सरांनी सांगितलं की पाईपलाईनमध्ये भरपूर अजून त्यांचं रिसर्च आहे, त्याबद्दल पण आपल्याला पुढे ऐकायला आवडणार आहे. आणि नक्कीच सरांना आपण परत इंडिया रायझिंगमध्ये घेऊन येत आहोत. मी तुमची होस्ट नेहा. थँक्यू.